हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर या ब्लाऊजचा बघा कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर इथं बघा सर्वात पहिले आपण जे ब्लाऊज कटिंग केलेला आहे तर त्याची बघा अस्तर कसं जोडायचं ते पाहूया। म्हणजे तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला सुद्धा सहजरित्या ब्लाऊज कसं शिवायचा ते जमेल। आता इथे बघा अस्तर एका साईडला मी हातात उचललं आहे आणि ब्लाऊज पीसचा एक पार्ट त्या साईडला ठेवलेला आहे आणि बघा अस्तर जसा उचलला होता तसंच त्या पार्टवरती ठेवायचा आहे। त्याच्यानंतर बघा आता अस्तरवरती आपल्याला संपूर्ण अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर टाचांचा वापर करा, म्हणजे काय होईल ते कापड आणि अस्तर आहे तर ते हलणार नाही आणि म्हणजे गुळ्या वगैरे पडणार नाही, त्याला फुगा वगैरे येतो अस्तर जोडताना, तसं होणार नाही। तर त्यासाठी आता इथे बघा एका पार्टला आपण शिलाई टाकून घेतली, दुसरा सुद्धा पार्ट आहे तर त्याला त्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण अस्तरवरती एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। तर बघू शकता असं या पद्धतीने मी शिलाई टाकून घेते। तर बघा इथं या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। तर इथं बघा बाही घेतलेली आहे मी। तर दोघं बाह्या बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिझाईन असेल तर बाहीची कटिंग कशी करायची। तर बघू शकता दोघं साईडला अशा पद्धतीने मी बाही आहे ते ठेवून घेतलेली आहे। आता खालच्या साईडला बघा आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई टाकायची आहे। तर बघू शकता असं या पद्धतीने अर्धा इंचावरती शिलाई टाकायची, म्हणजे तुम्ही बाही कटिंग करताना जेवढी मार्जिन घेतली असेल तर खालच्या साईडला तेवढं घ्यायचं आहे। तर 1 इंच मी मार्जिन घेतली होती, त्यासाठी इथं बघा खालच्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे। आता इथे बघा जो ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आता अस्तरवरती बघा इथं एकदम कोपऱ्यावरती म्हणजे तिथे आपल्याला दाबटीपची शिलाई द्यायची आहे, जेणेकरून ते अस्तर आहे ते आतल्या साईडला व्यवस्थितपणे फोल्ड होतं आणि बाहीला बघा चुन्या वगैरे येत नाही आणि परफेक्ट अशी आपली इथं बाहीला अस्तर जोडून तयार होतं। तर त्यासाठी इथं बघा आता संपूर्ण अस्तरवरती आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायचं आहे बघा। तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इथं बघा टाचांचा वापर करा, टाचन लावून घ्यायचे आहे, म्हणजे काय होईल ते कापड आणि अस्तरचं कापड आहे ते आणि ब्लाऊज पीसचं कापड एकमेकांना व्यवस्थित असं शिलाई टाकता येईल तुम्हाला। तर बघा आता या पद्धतीने संपूर्ण अस्तरवरती मी शिलाई टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता डिझाईन वगैरे व्यवस्थित आलेली आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची बाही सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथं शिलाई टाकायची आहे। तुम्हाला जर इथं बघा संपूर्ण ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं तर तो व्हिडिओ पाहायचा असेल त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर इथं बघा आता एक्स्ट्राचा कापड होता तर कट करून घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर बघा अस्तरवरती आपल्याला दाबटीपची एक शिलाई द्यायची आहे व्यवस्थित असं, म्हणजे तेवढंच आपली बाही जी आहे घालताना ती एकदम फिनिशिंगमध्ये दिसते त्यासाठी। आता इथे बघा संपूर्ण अस्तरवरती आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे। तर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती बरेच असे कमेंट आलेले होते की या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा आमच्यासोबत शेअर करा असं। तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने संपूर्ण अस्तरवरती शिलाई टाकून घेतलेला आहे। तर इथे बघा दोघं बाया आपल्या रेडी झालेल्या आहे। तर बघू शकता पाठीमागचा मुंडा आणि हा पुढचा मुंडा, तर याचा अर्थ म्हणजे आपली बाही जी आहे ती परफेक्ट असं आपण तिला अस्तर जोडून घेतलेला आहे। तर इथे बघा आता साईड पार्ट आहे तर त्याला संपूर्ण आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे। अस्तर बघा एका साईडला हातात उचलून घेतलं आणि जसं होतं तसं मी कापडावरती ठेवलेलं आहे बघा, आणि एक अस्तरचा पार्ट त्या साईडला ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण जर अस्तर जोडलं ब्लाऊजला तर बघा इथं दोघं साईडचे अस्तर आहे ते वेगवेगळे होतात, एका साईडचे ते होत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। संपूर्ण अस्तरवरती बघा आता आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि आता बघा इथं अस्तर वगैरे म्हणजे शिलाई टाकायची गरज नाही, तर डिंक भेटत असतो तर तो तुम्ही इथं लावू शकता ब्लाऊजला। पण शक्यतो तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने शिलाई टाका, म्हणजे काय होईल ते एका साईडचे होणार नाही, दोघं साईडचे वेगवेगळे होतील आणि तुमची मेहनतसुद्धा वाचेल। तर अशा पद्धतीने बघा आता मी प्रत्येक म्हणजे ब्लाऊज जो शिवत असते मी त्याला बघा अशाच पद्धतीने शिलाई टाकत असते, ते गमचा वापर करत नाही मी शक्यतो। तर असं बघा पूर्ण अस्तर आपण इथं जोडून घेतलेला आहे। आता हा आहे पाठीमागचा पार्ट। तर इथं बघा आता पाठीमागच्या भागाला आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। तर शोल्डर इथं बघा मी 5.5 इंच घेतलं होतं, तर त्यासाठी 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। आता पाठीमागचा गळा आहे तर तो तुम्ही इथं लहान मोठा इथं आवडीनुसार घेऊ शकता। आता शोल्डरच्या तिथे आपण 2.5 इंच घेतलं आणि खालच्या साईडला बघा 3 इंचवरती मार्किंग केलेलं आहे मी, आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे। तर पहा इथं तुम्हाला आवडीनुसार इथं तुम्ही गळाचा आकार आहे तो घेऊ शकता। तर सिंपल असा बघा इथं मी गोल गळ्याचा शेप दिलेला आहे।
आणि डार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा, तर डायरेक्ट कटिंग न करता अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला आपल्याला छापून घ्यायचा आहे. तर गळा आहे तो हे बघा अशा पद्धतीने. तर व्यवस्थित असं कापड एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचं आहे आणि तो गळा आहे तो व्यवस्थित छापून घ्यायचा, जेणेकरून दुसऱ्या पार्टवरती तो व्यवस्थित दिसेल. आणि अशा पद्धतीने बघा थोडासा दिसतोय तुम्हाला, तर त्याच्यावरती आता इथं खडूने डार्क करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं मी आपलं पाठीमागचा जो गळा आहे तो व्यवस्थित इथं आपण आखून घेतलेला आहे. आता इथं बघा ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर तो आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे बघा. आणि त्याच्यावरती बघा आपल्याला अस्तरचा जो पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता इथे सुद्धा बघा टाचांचा वापर करायचा आहे आपल्याला. तर टाचन व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, म्हणजे अस्तरचा कापड आहे तो आणि ब्लाऊज पीसचा कापड आहे तर तो मध्ये म्हणजे बरोबर आपल्याला शिलाई मारता येईल, तो हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता टाचांचा वापर करून घ्यायचा आहे. आता संपूर्ण गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला बघा या ब्लाऊजला मागे कमरपट्टी लावायची असेल तर तुम्ही फक्त गळ्याचं जिथं आपण शेप दिलेला आहे तर तिथे फक्त तुम्ही बघा शिलाई टाकायची आहे आणि खालच्या साईडला तसं मोकळं राहू द्यायचं आहे. आता इथं बघा कमरेच्या साईडला सुद्धा इथं बघा मी शिलाई टाकून घेते, कारण मला डायरेक्ट कमरपट्टी नाही लावायची आहे. या ब्लाऊजला डायरेक्ट असं पलटी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा खालच्या साईडला अर्धा इंचावरती शिलाई टाकून घेते. आता टाचन आहे ते व्यवस्थित असं बघा काळजीपूर्वक आपण इथं काढून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा खालच्या साईडला एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघू शकता असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. मग तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढते. आता बघा गळ्याचं तिथे मार्किंग केलेली दिसते तुम्हाला, तर त्याच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच एवढा कापड सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथं छोटे छोटे कट्स मारायला जागा राहते आणि ब्लाऊजचा जो गळा आहे तो फिनिशिंगमध्ये आपला दुसऱ्या साईडला पलटी होतो. तर त्यासाठी छोटे छोटे कट्स मारायचे आपल्याला अशा पद्धतीने. बघा इथं या पद्धतीने आता बघा पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला ब्लाऊज आहे तो. तर व्यवस्थित असं बघा इथं फिनिशिंगमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा गळ्याच्या तिथं आपल्याला एक शिलाई टाकायची आहे. एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. आता इथं बघा तुम्हाला जर इथं लेस लावायची असेल तर तुम्ही बघा लेससुद्धा लावू शकता. आता हा प्रिंटेड ब्लाऊज आहे तुम्हाला दिसत असेल, तर त्याच्यावरती पहिलेच डिझाईन दिलेली आहे तर लेस बरोबर दिसणार नाही. तर त्यासाठी इथं बघा मी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेते, म्हणजे ब्लाऊजला जरी आपण लेस लावली नाही तरीसुद्धा पाठीमागचा जो गळा आहे तर तो एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये दिसतो. तर अशा पद्धतीने बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर बघू शकता मी तुम्हाला शिलाई टाकून दाखवते. तर पहा इथं एकदम परफेक्ट असा आपला पाठीमागचा गळा इथं रेडी झालेला आहे. आता कमरेच्या साईडला सुद्धा सेम आपल्याला एक शिलाई टाकायची आहे बघा. तर या पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई टाकायची आहे. खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि अस्तरचा कापडसुद्धा, म्हणजे कुठेही ते चुन्या वगैरे त्याला येणार नाही किंवा आपलं कापड आहे ते तिथं वाया जाणार नाही, यासाठी आपण व्यवस्थित असं पकडायचं आहे. आता बघा एकदम कोपऱ्यावरती मी शिलाई टाकून घेते तिथं आणि संपूर्ण अस्तरला आता इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं व्यवस्थित असं काळजीपूर्वक आपल्याला संपूर्ण अस्तरवरती शिलाई टाकायची आहे. तर पहा इथं एका साईडने आपण टाकून घेतली, दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर पहा या पद्धतीने. आता इथे बघू शकता जे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कापड दिसतोय तर तो सुद्धा इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे पुढे आपल्याला ब्लाऊज शिवायला सोपं जातं. त्यासाठी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे ते. तर बघू शकता अस्तरच्या बाजूला जेवढा एक्स्ट्रा कापड असेल तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थितपणे अशी बघू शकता. जे अस्तर जोडायला ते आपल्याला अडचण येत नाही, त्यासाठी एक्स्ट्राचा ब्लाऊज आहे तो म्हणजे कटिंग करायचा असतो. अस्तर आहे ते ब्लाऊज पीसवरती ठेवून. आता इथं बघा दुसरे जे पार्ट आहे तर ते सुद्धा इथं त्यांचे एक्स्ट्राचा जो कापड आहे तर तो इथं सर्व पार्ट आहे त्यांची मी कटिंग करून घेते. तर अशा पद्धतीने बघा आता प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर तिचं सुद्धा तसंच मी या पद्धतीने एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कापड आहे तर तो इथं कट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने बघा काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे. फक्त आपल्याला एक्स्ट्रा कापड असतो तर तो इथं कटिंग करायचा असतो. तर जेवढे पार्ट आहे त्यांचे इथं मी कटिंग करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये कटिंग करायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज आहे तो शिवल्यावरती म्हणजे घातल्यावरती एकदम परफेक्ट दिसतो. आता हा पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे, त्याच्या सेंटर आहे बघा. सेंटरपासून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे दोघं साईडला. त्याच्यानंतर उभी मार्किंगसुद्धा आपल्याला 4.5 इंच घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा जे पाठीमागचे जे टक्स आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे आहे.
आता व्यवस्थित असं पकडायचं आहे बघा. आता खालच्या साईडला अर्धा इंच वरती आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे 4.5 तर तिथपर्यंत तिरकस अशी शिलाई टाकायची आहे आपल्याला. तर बघू शकता एका साईडने आपण शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने खाली अर्धा इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची आहे. आता इथे बघा खाली शिलाई लॉक केलेली आहे मी आणि अशा पद्धतीने आपण बघा पाठीमागच्या भागाला टक्स देऊन दिलेले आहे. आता बघा जे पाठीमागचे जे टक्स आहेत तर ते ब्लाऊज घातल्यावरती बाहेर दिसतात. तर त्यासाठी अशा पद्धतीने बघा खाली एक शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंचावरती, म्हणजे ते आतल्या साईडहून पॅक होऊन जातात. तर हे बघू शकता या पद्धतीने. तर आता बघा जे पुढचे पार्ट आहेत तर ते आपण अस्तर जोडून घेतलेले आहे आणि एक्स्ट्रा जे कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. तर त्यांना आता बघा पुढचं पार्ट आहे ते कसं तयार करायचा तर ते पाहूया आपण. तर सर्वात पहिले बघा जो पार्ट ज्या साईडला आपल्याला जोडायचा आहे तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात राहतं ते. तर बघू शकता इथं पुढचे पार्ट दोघं साईडचे माझ्या हातात आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा दुसरे जो पार्ट आहे म्हणजे आपला उजव्या हाताकडचा, तर त्याची प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर ती खालच्या साईडला ठेवलेली आहे मी आणि साईड पार्ट आहे त्याच्यावरून उलट्या साईडने ठेवायचा आहे. आता खालून सुरुवात करायची आहे शिलाई मारायची, म्हणजे तुम्हाला जसं जमत असेल तसं. तर इथं बघा मी खालून सुरुवात केलेली आहे आणि अर्धा इंचवरती शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि वरच्या साईडने सुद्धा आता डबल शिलाई लगेच टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं डबल शिलाई लगेच टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा ज्या साईडला आपण हुकपट्टी लावतो किंवा लूपपट्टी लावतो तर तो पार्ट दोघं असं या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर बघा इथे या पद्धतीने व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं. आता इथे बघा दोघं पार्ट आपण जिथे जॉईंट केलेले आहे तर तिथून आपल्याला जी शिलाई टाकलेली आहे तर तिथून आपल्याला टेप आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. जिथं 2 इंच येत असेल तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पाव इंचपेक्षा कमी अंतरवरती एक छोटासा असा आपल्याला टक्स द्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजचा जो पफ आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसतो. आता इथे बघा दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तर तो सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा कटोरी जी आहे प्रिन्सेसची तर सरळ बाजूने ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जो साईड पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा आहे. आता बघा इथं वरून असं व्यवस्थित असं थोडं थोडं पकडत मी शिलाई टाकून घेते. ओढायचं नाही आहे, जसं आहे तसं इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंचवरती. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर डबल शिलाई लगेच टाकायची आहे. तर अशा पद्धतीने बघा डबल शिलाई लगेच टाकायची आहे. आता इथं बघा आपल्याला जो मधला टक्स आहे तर तो घ्यायचा आहे. तर टक्स घेताना बघा जी हुकपट्टी आहे किंवा लूपपट्टी लावतो आपण तो पार्ट दोघं व्यवस्थित असे पकडायचे आहे आणि जिथं शिलाई टाकलेली आहे तिथून आतल्या साईडला म्हणजे दोघं पार्ट आपण जॉईंट करतो तिथून आपल्याला 2 इंच जिथं येत असेल तिथपर्यंत मार्किंग करून अशा पद्धतीने टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे. आता इथे बघा दोघं जे पार्ट आपण इथं आता स्टिच केलेले आहे तर त्यांना बघा खालच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे. तर इथे बघा मी 1.5 इंच एवढी कमरपट्टीसाठी इथं कापड घेतलेलं आहे. सिंगल पट्टी आहे ती. तर त्यासाठी इथं बघा मी एका साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे. आता इथे बघा खालच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता शिलाई आहे ती वरच्या साईडने ठेवलेली आहे, म्हणजे उलटी बाजू आहे ती आणि अर्धा इंचवरती शिलाई टाकायची आहे आणि जिथं दोघं पार्ट आपण जॉईंट केलेले आहे तिथं बघा छोटीशी एक चून देऊन दिली मी, म्हणजे प्लेट्स घ्यायची आहे छोटीशी, म्हणजे ती पट्टी आहे आपण लावतोय कमरपट्टी ती आतल्या साईडला एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये फोल्ड होते आणि व्यवस्थित अशी ती दिसायला सुद्धा चांगली दिसते. तर त्यासाठी अशा पद्धतीने बघा मी शिवून घेतलेलं आहे. इथं कमरपट्टी लावून घेतली. तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली इथं हा पार्ट रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे बघा जी पट्टी आहे तर तिला सर्वात पहिले इथं पाव इंचवरती शिलाई टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं बघा, म्हणजे एका साईडचा जो भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली बघा कमरेच्या साईडला ही पट्टी लावायची आहे. तर अर्धा इंचवरती शिलाई टाकायची आहे आणि इथे बघा जिथं आपण दोघं पॉईंट जॉईंट केलेले आहे तर तिथं आपल्याला एक छोटीशी प्लेट्स घ्यायची आहे, म्हणजे ती पट्टी जी आहे तर ती आतल्या साईडला फोल्ड होते. त्याच्यानंतर बघा जी आपल्याला दाबटेपची शिलाई द्यायची आहे वरती अस्तरवरती आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला म्हणजे उलट्या साईडने ब्लाऊज आहे तो फिरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं बघा एकदम कोपऱ्यावरती आपल्याला कमरपट्टीला शिलाई टाकायची आहे.
तर बघू शकता इथे दोघं साईडचे आपण इथं कमरपट्टी रेडी करून घेतलेली आहे। तर आपला जो उलटा हात आहे तर त्या साईडला बघा आपल्याला लूपपट्टी लावायची आहे। तर लूपपट्टी किती इंचची घ्यायची ते बघा इथं। तर इथे बघा पाठीमागच्या भागाची जी पट्टी आपण कटिंग केलेली होती म्हणजे गळ्याची, तर ती इथं मी घेतलेली आहे। तर 2.25 इंचची ही पट्टी आहे। तर उलटा जो हात आहे आपला, तर ती हाताकडे आपल्याला जो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आहे। आणि त्याच्यानंतर बघा इथं 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून आपल्याला इथं कोपऱ्यावरती शिलाईन टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर वरून एक दाबटीपची शिलाईन टाकायची आहे, हे बघा या पद्धतीने, म्हणजे ती पट्टी आहे ती व्यवस्थित अशी फोल्ड होते। आता वरच्या साईडने बघा ब्लाऊज आहे तो सरळ बाजूने करून घेतला। त्याच्यानंतर पट्टी आहे ती 1 इंचावरती फोल्ड करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने, बघा असं। आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाका किंवा मध्यभागी जरी तुम्ही टाकली शिलाईन तरीसुद्धा चालेल। तर बघा इथं एका बाजूला आपण लूपपट्टी लावलेली आहे। आता जो आपला उजवा हात आहे तर त्या हाताकडे बघा आपल्याला हुकपट्टी लावायची आहे। तर इथं बघा मी कापड कमी होतं त्यासाठी इथं पट्टी आहे ते जॉईंट करून घेतलेली आहे सरळ कापडामध्ये। आता ही जी पट्टी फोल्ड केलेली आहे तर ती ही 1.25 किंवा 1.5 इंचची पाहिजे। तर इथं बघू शकता 1.5 इंचची आहे। तर इथं बघा कापड आहे ते सारखं करून घेते मी व्यवस्थित असं। आता बघा मध्ये फोल्ड केलेला आहे पार्ट आणि व्यवस्थित असं आपल्याला शिलाईन टाकायची आहे। तर बघा आता उजव्या हाताकडचा जो पार्ट आहे तर तो इथं बघू शकता तुम्ही सरळ बाजूने मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एकदम कोपऱ्यावरती आपल्याला शिलाईन टाकायची आहे। परत एक दाबटीपची शिलाईन टाकायची जेणेकरून ती पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये फोल्ड होते। तर बघा असं या पद्धतीने आता एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे फिनिशिंगची। एक्स्ट्राचा पार्ट दिसतोय तो कट करून घ्यायचा। आता इथे बघा दोघं पार्ट आपले इथे रेडी झालेले आहेत। बघू शकता गळासुद्धा एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि आपण हुक आणि लूपपट्टीसुद्धा व्यवस्थित फोल्ड केलेली आहे। आता गळ्याला आपल्याला इथे बघा गळपट्टी लावायची आहे। तर ती पट्टी जी आहे तर तुम्ही इथं 1.5 इंच किंवा 1.25 इंचची घ्यायची आहे। आता वरून बघा एक जो आपला उलटा हात आहे त्या हाताकडून मी शोल्डरपासून ही पट्टी जॉईंट करून घेते आणि इथं बघू शकता 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून इथं शिलाईन टाकायची आहे। आणि लूपपट्टीकडे आपल्याला अर्धा इंच कापड सोडायचं आहे आणि छोटे छोटे कट्स मारून आपल्याला नखाने व्यवस्थित ती पट्टीला फोल्ड करून आतल्या साईडला ती उलट्या बाजूने फिरून घ्यायची आहे। तर बघा इथं मी उलट्या बाजूने आता एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकून घेते आणि अर्धा इंच कापड सोडला होता त्यालासुद्धा मध्ये फोल्ड करायचं आहे। तर बघू शकता इथं एका साईडने आपण गळपट्टी आहे तर ती एका साईडने लावून घेतलेली आहे। तर बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी लावून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने ही गळपट्टी लावायची आहे। तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता इथं। तर अशा पद्धतीने बघा आता अर्धा इंच कापड मी हुकपट्टीकडे सोडला आणि त्याच्यानंतर इथं बघा 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून इथं मी शिलाईन टाकून घेते म्हणजे आपल्याला छोटे छोटे कट्स लावता येतील। आता पहिला पार्ट इथं आपण शिवून घेतलेला होता तर तो इथं ठेवायचा आहे म्हणजे आपले हुक आणि लूपपट्टी आहे तर ती घातल्यावरती कमी जास्त होणार नाही यासाठी काळजीपूर्वक चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच आपल्याला एका साईडने ही गळपट्टी लावायची आहे। तर बघू शकता आता आतल्या साईडला व्यवस्थित मी पट्टी फोल्ड केली आणि अर्धा इंच कापड होता त्यालासुद्धा आतल्या साईडला इथं फोल्ड करून घेतलेला आहे। तर बघू शकता दोघं साईडचे इथं आपले पार्ट आहे ते रेडी झालेले आहे। आता ब्लाऊजची आपण फिटिंग पाहूया। तर सर्वात पहिले बघा फिटिंग करताना जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो सरळ बाजूने ठेवायचा आहे आपल्याला आणि पुढचा पार्ट आहे त्याला इथं बघा व्यवस्थित असं आपल्याला उलट्या बाजूने ठेवायचा आहे। आता शोल्डर जॉईन करताना बघा गळ्याकडून आपल्याला अर्धा इंचवरती शिलाईन टाकायची आहे म्हणजे गळ्याकडून 2 ते 3 शिलाईन एक्स्ट्राचे टाकायची आहे। आता फिटिंगच्या साईडने दोघं पार्ट सेम सारखे आहे की नाही ते चेक करायचे। त्याच्यानंतर शोल्डरच्या तिथेसुद्धा एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आहे बाही जोडण्याआधी। आता इथं बघा दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने दोघं बाजूचे इथे शोल्डर जॉईन करून घेऊया। तर गळ्याकडून 2 ते 3 शिलाईन एक्स्ट्रा टाकायच्या म्हणजे तिथं शिलाईन लॉक करायची आहे। म्हणजे बघा ते जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा ते गळ्याकडून ब्लाऊज आहे तो म्हणजे शिलाईन टाकलेली आहे तर ती उसवणार नाही यासाठी आपल्याला काळजीपूर्वक अशी शिलाईन टाकून घ्यायची आहे बघा व्यवस्थित अशी। तर इथं बघू शकता मी व्यवस्थित असं शिलाईन टाकून घेतलेली आहे। आता इथं बघा दोघं साईडचे पार्ट आहे सारखे आहे की नाही ते चेक करून घ्यायचे आहे। इथं बघा शोल्डरच्या तिथे एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर तो मी इथं कट करून घेतला। आता बघा बाही जोडण्याआधी आपल्याला इथं बघा मी वरच्या साईडला पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे आणि खालच्या साईडला इथं पुढचा पार्ट आहे बघा। तर बाहीसुद्धा तशीच मी तशाच पद्धतीने दोघं सेम ठेवून घेतलेले आहे। आता बघा जोडायच्या आधी आपल्याला फिटिंगच्या तिथं बघा बाही एक्स्ट्रा आहे का ती चेक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बाही जोडायला घ्यायची आहे। आता बाहीला बघा अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची, सेंटर पॉईंट काढायचा आहे बाहीचा आपल्याला।
त्याच्यानंतर जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं होतं तर तिथं आपल्याला जो सेंटर पॉईंट आहे बाहीचा तो ठेवायचा आहे। आता सेंटरपासून बाहीला बघा ओढायचं नाही, जसं आहे तसं फिरवत आपल्याला अर्धा इंच वरती शिलाई टाकून घ्यायची आहे। आता बाहीची कटिंग करताना आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती, तर त्यासाठी इथं बघा बाही आणि अस्तर जोडताना अर्धा इंच आपण कापड घेतलेलं आहे जोडण्यामध्ये आणि इथं शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे। म्हणजे टोटल आपलं इथं बाही लांबीमध्ये 1 इंच घेतलं होतं ते इथं परफेक्ट असं येतं आणि बाही लांबी तुम्हाला जेवढी हवी असते तेवढी इथं राहते। आता संपूर्ण बाहीला इथं बघा एक शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि बाही जोडताना बघा सेंटरपासूनच सुरुवात करायची, म्हणजे बाही जरी उरली तर ती आपल्याला कटिंग करता येते, पण मधूनच जर आपण या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर शिलाई टाकली तर कापड एका साईडला जास्त उरतं, तर तसं होऊ नये यासाठी सेंटरपासून बाहीला जॉईंट करायचं आहे। आता इथं बघा सरळ बाजूकडून एक शिलाई टाकून घेतली, एक्स्ट्राचे कापड होता तो आणि धागे वगैरे मी लगेच कट करून घेतलेले आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम बाही आहे ती आपल्याला त्याच प्रकारे बघा जोडायची आहे। तर बाहीला बघा सेंटर काढून घ्यायचं, शोल्डरच्या तिथं सेंटरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने बघा एका साईडने आपल्याला म्हणजे शोल्डरपासूनच जॉईंट करायची आहे बाही आहे ती। तर व्यवस्थित इथं बघा मी गोल फिरवत तिथं बाहीला शिवून घेतलेला आहे एका साईडने। आता दुसऱ्या साईडने सुद्धा फिरवून घेऊया आपण आणि त्याच पद्धतीने बघा आपल्याला व्यवस्थित असं अर्धा इंच वरती शिलाई टाकायची आहे। तर बघू शकता इथं किती सोपी पद्धत आहे ही। तर व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायचं आहे बघा, म्हणजे दोघं साईडला सारखी बाही आहे तिला आपल्याला शिलाई टाकता येते। आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर खडूने मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमची बाही आहे ती परफेक्ट येईल। आता संपूर्ण बाहीला इथं बघा मी शिलाई टाकून घेतली, त्याच्यानंतर कापड आहे तो सरळ बाजूने व्यवस्थित असं दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित करायचे आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। इथं बघा मी व्यवस्थित असं शिलाई टाकून एक्स्ट्रा पार्ट दिसतोय तर तो मी कट करून घेतला। आता इथं बघा ब्लाऊजला पूर्ण आपण उलट्या साईडने फिरवून घेऊया, म्हणजे आपल्याला फिटिंग टाकायला सोपं जाईल ब्लाऊज फिटिंग करायला। आता इथं बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची, तर शिलाई मारताना बघा खालच्या साईडला शिलाई लॉक केलेली आहे आणि असं व्यवस्थित असं खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि इथं एकदम कोपऱ्यावरती इथं सुद्धा शिलाई लॉक करायची आहे बाहीच्या तिथं आणि कमरेच्या तिथं, म्हणजे शिलाई निघणार नाही। आता दंडघेर तुमचं जेवढं असेल तेवढं घ्यायचं आहे, तर 6.5 इंच इथं दंडघेर होता। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 9 इंच, 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। आता कमरेच्या साईडला इथं बघा कमर कमी होते, तर त्यासाठी इथं बघा मी 7.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे। आता पट्टीच्या मदतीने आपण असं बघा लाईन आखून घेऊया आणि म्हणजे आपल्याला कसं फिटिंग आहे ती परफेक्ट सरळ लाईनमध्ये येते आपण व्यवस्थित असं जर मार्किंग करून घेतलं तर। आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने बघा सर्वात पहिले एक कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेऊया, त्याच्यानंतर फिटिंगची मापं टाकणार आहोत। तर खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला व्यवस्थित कापड फोल्ड करत करत म्हणजे खालचासुद्धा कापड व्यवस्थित यावा यासाठी अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे, धागे वगैरे निघत नाही त्यासाठी। आता दंडघेरचं माप टाकायचं आहे 6.5 इंच। त्याच्यानंतर बघा छातीचा इथं आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, तर या साईडला बघा आपण लूपपट्टी एक्स्ट्राची लावलेली होती, तर ती सोडून आपल्याला जेवढं छातीचा चौथा भाग आहे तेवढा टाकायचा आहे। कमरेच्या साईडला सेम त्याच पद्धतीने बघा दोघं साईडला सारखंच घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा आता फिटिंगची शिलाई आहे ती टाकून घ्यायची आहे। तर इथं बघा ब्लाऊज आपला इथं फिटिंग करून झालेला आहे। तर इथं बघा आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आपलं जी आपण डिझाईन होती प्रिंटेड ब्लाऊजची, तर हत्ती आणि मोर काढलेले होते या ब्लाऊज पीसवर, तर ते परफेक्ट असे आलेले आहे की नाही ते बघूया आपण। तर बघू शकता इथे पाठीला सुद्धा एकदम सरळ बाजूने आलेले आहेत, बाहीला सुद्धा इथे तुम्ही बघू शकता हत्ती आहे ते आणि मोर व्यवस्थित त्याची डिझाईन आलेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा। धन्यवाद।